सध्या रोहित पवार सर पंढरपूरमध्ये आंदोलन करतायत, उपोषणावर बसलेत ते कालपासून. तर या शेतकरी आंदोलनाबाबत तुमचं मत काय? त्यांची जी मागणी आहे शेतकरी कर्जमाफीची, तर त्याबद्दल तुमचं मत काय सर? या आंदोलनाकडे तुम्ही कशा पद्धतीने बघताय? मागणी काही चुकीची नाही आहे. कारण सरकारनं सरसकट 7/12 कोरा करायचं आश्वासन दिलेलं होतं हो. आणि त्या आश्वासनावर शेतकरी वर्षभर बसलेले होते. आणि आता त्याला अटी जातं काठी आणि निकष लावले, त्यामुळे बरेचसे शेतकरी ते त्याच्यापासून वंचित राहत आहेत. एकदा शेती तोट्याची आहे म्हणून शेतीवर काढलेलं कर्ज माफ करायचा असा धोरणात्मक निर्णय झाल्यानंतर त्याला अटी आणि शर्ती लावायचा मुद्दा येतोच कुठं. आणि ज्या आहेत म्हणजे उदाहरणार्थ जे 100% शेतीवर अवलंबून नाहीत, उदाहरणार्थ सरकारी नोकरदार, लोकप्रतिनिधी किंवा वेगवेगळ्या उद्योग करत असणारे परंतु ज्यांची शेती आहे असे इन्कम टॅक्स भरणारे, त्यांना आधीच बाहेर काढलेलं आहे ना. मग बाकीच्यांना परत निकष लावायचं कारणच काय? त्यामुळे मागणी काही चुकीची नाही आणि त्यामुळं जे चालू आहे ते आंदोलन योग्यच चालू आहे. आता रोहित पवार म्हणतायत की मनोज जरांगे सुद्धा या आंदोलनात सहभागी होणार आहेत. अनेक देशातले नेते सुद्धा, शेतकरी नेते जे आहेत त्यामध्ये सहभागी होत आहेत, काँग्रेस नेते वगैरे. तर तुमचा काही या आंदोलनात सहभागी होण्याचा काही प्लॅन आहे का? तुम्ही यामध्ये उतरणार आहात का? हो, 1-2 दिवसानंतर मी आंदोलनाला भेट देण्यासाठी येणार आहे पंढरपूरला. तर आता आपले लक्ष्मण हाके जे आहेत ते म्हणतायत की पवारांकडे सुद्धा कित्येक वर्ष, म्हणजे पवार स्वतः कृषी मंत्री होते, कित्येक वर्ष त्यांच्याकडे सत्ता होती, सत्तेशिवाय ते काही राहिलेले नाहीये. पण या पवार कुटुंबानंच शेतकऱ्याला देशोधडीला लावले असं त्यांचं म्हणणं आहे. मुद्दा आता काय चालू आहे? शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा. हो. ही कर्जमाफीची मागणी ही शेतकऱ्यांच्यासाठी आहे. त्यातून पवारांचा लाभ होणार आहे का आणखीन कुणाचा होणार आहे याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. पण शेतकऱ्यांना जर का त्याच्यामध्ये दिलासा मिळणार असेल तर आंदोलन कोण करतंय हे महत्वाचं नाही. आंदोलन होतंय आणि ते योग्य मागण्या योग्य आहेत तर त्याला पाठिंबा देणं हे आमचं काम आहे. तर तुम्ही सरकारला काय आवाहन कराल? ते म्हणतात आपले रोहित पवारांनी सांगितलेलं आहे की मला ठोस आश्वासन द्या, फक्त बैठका नको. बैठका करायची गरजच नाही. जे पूर्वी निकष लावलेले आहेत सरकारनं, इन्कम टॅक्स भरणारे, त्यातही उद्योजक असतील तर उद्योगपती, उद्योजक किंवा व्यावसायिक हे सोडून आणि सरकारी नोकरदार सोडून बाकी सगळ्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळाला पाहिजे. धन्यवाद सर, तुम्ही LS मराठीशी संवाद साधला त्याच्याबद्दल.